श्री गणेश पुराण अध्याय 2. ओम गंग गणपतये नमः. मागील अध्यायात आपण राजा सोमकांत याची ओळख करून घेतली. धर्मपरायण, न्यायप्रिय आणि प्रजादक्ष असा हा राजा आपल्या राज्याचा उत्तम प्रकारे सांभाळ करत होता. सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी होती. परंतु कधी कधी जीवनात असे वादळ येते जे सर्व आनंद एका क्षणात हिरावून घेते. आणि अगदी तसेच काही राजा सोमकांताच्या आयुष्यात घडले. एक दिवस अचानक राजाच्या शरीरावर एक भयंकर रोग प्रकट झाला. त्याच्या अंगावर कुष्ठरोगाची चिन्हे दिसू लागली. कोणत्या गतजन्मीच्या पापाचे हे फळ आहे असे वाटावे अशी ती व्याधी होती. राजावर अनेक प्रकारचे उपचार करण्यात आले, पण काहीच उपयोग झाला नाही. उलट दिवसेंदिवस तो रोग अधिकच वाढत गेला. राजाच्या शरीरावर जखमा पडू लागल्या. राजाच्या वेदना असह्य झाल्या आणि हळूहळू लोकही नकळत त्याच्यापासून दूर राहू लागले. हे सर्व पाहून सोमकांत राजा अंतर्बाह्य खचून गेला. त्याला आता जगणेही नकोसे वाटू लागले. एक दिवस राजाने आपल्या विश्वासू प्रधानाला, धर्मपत्नीला आणि पुत्र हेमकंठाला आपल्या जवळ बोलावले. अत्यंत दुःखी मनाने राजा म्हणाला, आज माझ्यावर अशी वेळ आली आहे जी कधीच यायला नको होती. कुठल्या जन्माचे पाप मला या रूपाने भोगावे लागत आहे हे मला कळत नाही. ही व्याधी आता कधीही बरे होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. मी माझ्या दुःखामुळे तुमचे जीवन खराब करू इच्छित नाही, म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. राजपुत्र हेमकंठाला राज्याची सर्व जबाबदारी देऊन मी वनात निघून जाणार आहे. तुम्ही मला या राज्यकारभारातून आणि तुमच्या मायेच्या बंधनातून मुक्त करा. हे बोलताना राजाच्या मनातल्या वेदना इतका वाढला की तो बोलता बोलता खाली कोसळला. कर्तव्यदक्ष प्रधान आणि पितृभक्त पुत्र ताबडतोब पुढे धावले. त्यांनी राजाला सावरले. त्यांच्या मुखावर थंड पाण्याचा शिडकाव केला. त्याला पाणी प्यायला दिले. थोड्या वेळाने प्रधान नम्रतेने म्हणाला, महाराज, तुमचा निर्णय मला योग्य वाटत नाही, परंतु जर तुम्ही वनात जाणारच असाल तर निदान मला आणि काही विश्वासू सेवकांना तरी तुमच्या सोबत घेऊन चला. तेव्हा राजाची धर्मपत्नी सुधर्मा डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, स्वामी, हे असे विचार करू नका. तुम्ही आम्हाला सोडून गेला तर आम्ही कोणासाठी जगायचे? मी तुमची धर्मपत्नी आहे. पतीची सेवा करणे हाच माझा धर्म आहे. आजवर तुमच्या सोबत सुखात राहिलो. आता तुमच्यावर दुःख आले आहे तर मी कशी दूर राहू? मी तुमच्या सावलीसारखी तुमच्या मागे वनात येणार. आई वडील दोघेही वनात जाणार हे ऐकताच पुत्र हेमकंठावर जणू आभाळ कोसळले. तो हात जोडून आपल्या माता पित्यांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी तुमचा एकुलता एक पुत्र आहे. तुमची सेवा करणे हा माझा पुत्रधर्म आहे. धर्माचे पालन करण्याचा वारसा तुम्हीच मला दिला आहे. मग तुमच्या या कठीण काळात मी तुम्हाला कसं सोडू? मीही तुमच्या सोबत वनात येणार. पुत्राचे प्रेमळ शब्द ऐकून राजा सोमकांताचे हृदय भरून आले. त्याने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले आणि म्हणाला, बाळ हेमकंठ, तुझे माझ्यावरचे प्रेम पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. तू कर्तव्यदक्ष आहेस, मला हे माहीत आहे. म्हणूनच माझी तुला अंतिम आज्ञा आहे. तू या राज्याचा कारभार सांभाळ. आपल्या ज्ञानी आणि अनुभवी प्रधानाच्या मदतीने प्रजेची सेवा कर. माता पित्यांच्या आज्ञेचे पालन कर. हेच पुत्राचे खरे कर्तव्य असते. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. मी फक्त तुझ्या मातेला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तुमच्यापैकी कोणीही आमच्या मागे येऊ नये, हा माझा अंतिम निर्णय आहे. आता यात कोणताही बदल होणार नाही. इतके बोलून राजा सोमकांत हळूहळू आपल्या महालाच्या दिशेने निघून गेला. त्याच्या पावलांमध्ये दुःख होते, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एक अज्ञात भविष्याची छाया. राजा सोमकांत वनात गेल्यानंतर पुढे काय घडले, त्याच्या दुःखातून मुक्तीचा मार्ग त्याला कसा मिळाला आणि श्री गणेशाची कृपा त्याच्यावर कशी झाली हे आपण पुढील अध्यायात ऐकूया. गणपती बाप्पा मोरया.